सत्ता आम्हाला हवी आहे सांगण्यासाठी, तेव्हा लोक विचारतात तुमचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण. उद्धवजींचं असं म्हणणं आहे की हा चेहरा आपण निवडला पाहिजे आणि लोकांसमोर तो चेहरा येऊन जायला पाहिजे की हा आमचा देशाचं नेतृत्व करणारा हा चेहरा. हे 3 मुद्दे त्यांनी मांडले. याशिवाय इतर मुद्दे आहेतच, महागाई असेल, बेरोजगारी आहे, घोटाळे आहेत. पण एकंदरीत इंडिया ब्लॉकमध्ये ज्या सगळ्याच पक्षांनी बैठक झाल्यावर जो एक आराखडा ठरला त्यानुसार भारताच्या मुख्य न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टच्या पत्र लिहायचं आहे. त्याच्यामध्ये देशातल्या सगळे जे SIRचा विषय आहे, नीटचा विषय आहे, अन्य विषय जे आहेत प्रमुख, त्या संदर्भात त्यांना अवगत करायचे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारची भूमिका या बैठकीत ठरलेली आहे. कारण हा हजारो लाखो तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शिक्षण मंत्री जे आहेत देशाचे त्यांना त्यांच्या पदावरून काढावंच लागेल. अशा प्रकारचं एक भव्य आंदोलन, मोठं आंदोलन करत राहू. संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर एक अशा प्रकारचा आराखडा. आणि पुढली जी बैठक आहे ती हैदराबादला घ्यायचं ठरलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि यापुढे आम्ही साधारण 1.5-2 महिन्यामध्ये वारंवार भेटत राहू यावर एकमत झालेलं आहे. आंदोलनासंदर्भात चर्चा झाली, पण काँग्रेस जनता पार्टीचं जे 2 दिवसापूर्वी आंदोलन रिलीज झालं त्याबद्दल काही चर्चा झाली का? अनेकांनी कॉक्रोच जनता पार्टी या विषयावरती आपली मतं मांडली की देशामधल्या तरुणांमध्ये रोष आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी हे एक कॉक्रोच जनता पार्टी त्यांना एक व्यासपीठ मिळत आहे. याच्या चर्चा झाली. पण मी असं म्हणतो की ह्याच्यापेक्षा मोठी आंदोलनं अनेक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाने केलेली आहेत, आता सुरू आहे नीटच्या प्रकरणात खास करून. आणि त्यांच्यावर लाठी हल्ले झाले, त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या काँग्रेसच्या आंदोलकांवर. पण देशातल्या मीडिया ते दाखवायला तयार नाही. हे तेवढंच सत्य. तरीही आपण रस्त्यावरती उतरूया आणि आंदोलन करूया हे सगळ्यांचं म्हणणं आहे. खास करून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूमिका मांडली की सध्या जे काँग्रेस शासित किंवा त्यांची मित्र पक्षांची सरकार आहे तिथे प्रचंड दबाव आहे आणि चारी बाजूंनी दबाव आहे. त्यांना काम करू दिलं जात, त्यांनी भाजप बरोबर यावं यासाठी दबाव आहे. तरीही हेमंत सोरेन म्हणतात तरीही आम्ही इंडिया आघाडी बरोबरच राहणार शेवटपर्यंत. पण या सरकारला जर नमवायचं असेल तर लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि त्यासाठी आपण लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. आम आदमी पार्टी, TVK यापैकी कोणी होतं का? त्यांचा प्रतिनिधी TVK अद्याप अधिकृतपणे इंडिया ब्लॉकचा सदस्य झाले